नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्याप्रमाणे नरेंद्र मोदीजी देखील PM किसानच्या 1900 हप्त्यासाठी उत्सुक आहेत. बघा, ते रिमोट घेऊन हातात रेडीच आहेत. कधी 24 तारीख येते आणि कधी मी रिमोटचं बटन दाबून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 2000 रुपये जमा करेल असं त्यांना झालेलं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, 24 फेब्रुवारीला बघा, आपले देशाचे पंतप्रधान 24 फेब्रुवारीला बिहारच्या भागलपूरमधील दौऱ्यावर आहेत. त्या दौऱ्यावर ते शेतकऱ्यांसोबत एक सभा घेणार असून त्या सभेमध्ये ते रिमोटचं बटन दाबून सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये, सर्व म्हणजे किती बघा, 9.7 करोड, देशातील सर्व 9.7 करोड शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये PM किसानचा 1900 हप्ता म्हणजेच 2000 रुपये ते काय करणार आहेत तर ट्रान्सफर करणार आहेत. आता याच 2000 बरोबर राज्य शासनाचे सुद्धा बघा, ही राज्य शासनाची योजना आहे. बघा, PM किसानच्या धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना सुरू केलेली आहे. या अंतर्गत राज्य शासनाकडून सुद्धा शेतकऱ्यांना 2000 रुपये दर 4 महिन्यांनी म्हणजे वर्षाला 6000 रुपये दिले जातात. म्हणजे PM किसानचे 6000 आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे 6000 असे टोटल 12000 रुपये शेतकऱ्यांना दरवर्षी दिले जातात. तर 24 तारखेलाच नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता सुद्धा वितरित होणार का असं बरेच यूट्यूबर म्हणत आहेत. मात्र ते व्ह्यूज येण्यासाठी तुम्हाला खोटं बोलत आहेत. तर नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो हप्ता आहे तो 24 फेब्रुवारीला येणार नसून नवीन अर्थसंकल्प राज्याचा 3 मार्चला मांडला जाणार आहे. त्या अर्थसंकल्पामध्ये या नमो शेतकरी महासन्मान निधीच्या पुढच्या हप्त्याची घोषणा केली जाणार आहे आणि अर्थसंकल्पानंतर लगेच तुमच्या अकाउंटला नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो काय पुढचा हप्ता असेल तो तुमच्या सर्वांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. तर ही होती महत्त्वाची न्यूज. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.